श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे रविवार आणि आज आलेली आहे दीप अमावस्या. या अमावस्येला आषाढी अमावस्या, दर्श अमावस्या, गतहरी अमावस्या असंही म्हटलं जातं. आषाढी एकादशीपासूनच भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरात शयन करण्यासाठी जात असतात आणि तेव्हापासूनच चातुर्मास हा चालू होत असतो. आणि हा चातुर्मास जो आहे तर तो 4 महिन्यांचा असतो आणि याच कालावधीमध्ये आषाढी अमावस्या जी आहे तर त्या अमावस्येला दीप अमावस्या साजरी केली जाते. खूप मोठ्या आणि उत्साहात ही अमावस्या चातुर्मासात आल्यामुळे साजरी केली जाते. तर पहा, अमावस्या ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर ही आषाढ अमावस्या जी आहे तर या दिवशी दीपपूजन केले जाते. घरातील धुळेत माखलेले, इकडे तिकडे पडलेले सर्व दिवे एकत्र करून त्यांना दूध आणि पाण्याने स्वच्छ करून त्या दिव्यांची विधिवत पूजा केली जाते आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात. या दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना सुद्धा ओवाळण्याचं प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं हा एक साधन आहे. दिवा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कोणतेही शुभ कार्य पहा, कोणतीही पूजा करण्या अगोदर दिवा हा प्रज्वलित केला जातो. अग्नीच्या साक्षानेच सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात. दिव्याचे हे मांगल्य समृद्धी ही आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी नांदावी यासाठी दिव्यांची पूजा केली जाते. त्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्यामध्ये प्रकाशच प्रकाश निर्माण होतो. यामुळेच आपल्या घरामध्ये दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते. त्यामुळेच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या जीवनातील ज्या बी काही वास्तुदोष असतील, नकारात्मकता असेल तर ती दूर होऊन जाईल. तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर घरातील जो मोठा वास्तुदोष असेल, नकारात्मकता असेल, काही संकट अडचणी जर तुम्हाला जाणवत असतील तर त्यासुद्धा दूर होऊन जातील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या येतात तर त्या समस्या दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. पहा, हा जो उपाय आहे तर ज्यावेळेस आपण दिवे लावणार आहोत, पहा दिव्यांची पूजा करणार आहोत. आज दीप अमावस्या आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सर्वजण दीपपूजन करणार आहेत आणि ही दीपपूजन करत असतानाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता पहा, काही कारणामुळे काहींना जर हा उपाय करणं संध्याकाळी 6 नंतर शक्य झालं नाही तर मग त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही केला तरी सुद्धा चालेल. जर आपण हा उपाय अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर केला तर आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे, जी नकारात्मकता आहे, अदृश्य शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, कर्णीबाधा असेल, तर अडचणी असतील तर त्या सर्व दूर होऊन जातील. आता तुम्ही पाहिलंच असेल, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोची भांडणं होतात किंवा घरातील इतर सदस्यांची भांडणं होतात, कलह होतात. आपल्या घरामध्ये सतत आजारपण असतं, एकोपा राहत नाही आणि आलेला पैसा हा नेहमी आजारपणामध्येच निघून जातो आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नाही. लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्य हे खूप कष्ट आणि मेहनत करत असतात, परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला हा प्राप्त होत नाही. कधी कधी खूप सारे कष्ट मेहनत करून त्यांच्याकडे पैसा देखील येतो, परंतु तो पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा पैसा घरातून, हातातून बाहेर निघून जातो. यामुळे आपल्याला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलं जे आहेत तर ती सतत आजारी पडतात, त्यांची प्रगती होत नाही, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आणि यासारख्या ज्या समस्या आहेत तर या सर्व समस्यांसाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे.
तर पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व देवी देवतांची पूजा करण्यासाठी आपण कापूर हा वापरत असतो. आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर घरातील वातावरण अगदी शुद्ध राहते आणि सुगंधी देखील राहते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते. आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळल्याने घरामध्ये पितृदोष देखील दूर होतो आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते आणि आपल्या कुटुंबाचं घराचं संरक्षण हे वाईट शक्ती पासून होत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे घेतल्यानंतर त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर त्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आता तुमच्याकडे भीमसेनी कापराच्या वड्या नसतील तर मग तुम्ही जो कापूर आहे तो टाकला तरी चालेल. आता पहा आपल्याला काय करायचं आहे. आपल्या हातावरती आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. अखंड घ्यायच्या आहेत, कुठे तुटले फुटलेल्या घ्यायच्या नाही. त्याचबरोबर 2 वेलची घ्यायच्या आहेत. वेलची सुद्धा आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहेत. ह्या हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. तर ह्या 4 वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व वस्तू हातामध्ये घेऊन आपल्याला काय करायचं आहे. तर आपल्याला ह्या सर्व वस्तू हातात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्ती अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 7-7 वेळा उतरवायच्या आहेत. अगदी लहान मुलं असतील त्यांच्यावरून, बाधित व्यक्ती असतील, घरात आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावरून, कर्ते पुरुष असतील त्यांच्यावरून, अगदी स्वतःवरून देखील ह्या वस्तू आपल्याला 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर जर आपल्या घरातील व्यक्तींना कुणी नजर दोष लावलेले असतील, करणी बाधा केलेली असेल किंवा काही अदृश्य शक्ती त्यांना त्रास देत असेल, शत्रुपीडा असेल तर यासारख्या समस्या नष्ट होऊन जातात. त्यामुळे आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींवरून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. आता ह्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या आपल्या देवघरापाशी जाऊन प्रज्वलित करायच्या आहेत. आता ते सर्व कापूर जे आहे तर तो प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडंसं गाईचं गावरान तूप जे आहे तर ते 1 चम्मचभर टाकायचं आहे. यामुळे काय होईल की सर्व घरामध्ये याचा धूर जो आहे तर तो पसरेल आणि त्यानंतर जे भांडं आहे तर ते देवघरापाशी थोड्या वेळ ठेवायचं आणि नंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे. अगदी घरातील कानाना कोपरा असेल तर सर्व ठिकाणी हे भांडं तुम्हाला फिरवायचं आहे. यानंतर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे आणि जे तुमचा उंबरठा आहे तर उंबरठ्याच्या मधोमध हे भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता पहा हे भांडं तिथं ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील सर्व दार खिडक्या ह्या उपाय करण्या अगोदरच उघड्या करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही हे भांडं घरात फिरवणार आहात त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे भांडं घरात फिरवायचं आहे. तोपर्यंत हे भांड्यामधला कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हे असा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता ही नष्ट होऊन जाते. आता हे भांडं जेव्हा थंड होईल त्यावेळेस त्यातल्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आता पहा बऱ्याच वेळा काय होतं, हा उपाय करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. मग अशांनी काय करायचं आहे तर त्यांनी मी अजून एक उपाय सांगणार आहे तर तो केला तर घरातील जे दोष आहेत ते सुद्धा नष्ट होऊन जातात. तर पहा काय करायचं आहे. तर तुम्ही जेव्हा संध्याकाळी दिवा लावता त्यावेळेस तुम्ही जे दिव्यांची पूजा करणार आहे त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय ते पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी असते ना तर ती तुम्हाला मुठभर हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला आसन टाकून आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे. देवघरातील दिवा पहिल्यांदा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे जे मुठभर आपण मोहरी घेतलेली आहे ती हातामध्ये घट्ट पकडायची आहे आणि तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला वल्ग सुक्तमचं पठण करायचं आहे. ही अभिमंत्रित केलेली संपूर्ण मोहरी जी आहे तर ती तुम्हाला थोडी 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 तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडी थोडी ही टाकायची आहे. यानंतर तुम्हाला रात्री घर झाडायचे नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्ही घर हे झाडायचं नाही. हे घर झाडताना तुम्ही डायरेक्ट सकाळीच उठल्यावर झाडायचं आहे. अशा पद्धतीने ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी जर आपण आपल्या घरामध्ये जर टाकली तर आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. तर असा हा एक उपाय देखील तुम्ही
आज संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने जर उपाय केला तर सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरळीत होतील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.